हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधको, आपण प्रश्नोपनिषद काल पूर्ण केलेला आहे. आता आपण पुढच्या उपनिषदाकडे वळतो आहोत. मुंडकोपनिषद. हे उपनिषद अथर्ववेदातली शौनकी शाखा आहे. मी तुम्हाला मागं एकदा सांगितलेलं आहे की पहिल्यांदा संपूर्ण वेद एकच होता. नंतर महर्षी व्यासाने त्याचे 4 भाग केले: ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. आणि त्या 4 वेदांच्या पुन्हा अनेक शाखा झाल्या. आपापल्या पुढच्या पिढीला ज्ञान देताना त्यांची त्यांची बुद्धिमत्ता पाहून पुढच्या गुरूंनी त्यातल्या काही विशिष्ट गोष्टी वेदातल्या ह्या शिकवल्या. आणि मग ज्या ऋषींच्या आश्रमामध्ये अशा गोष्टी शिकवल्या गेल्या त्या ऋषींच्या नावाने शाखा सुरू झाल्या. तशी ही शौनकी शाखामधलं हे मुंडकोपनिषद आहे. त्यातला प्रथम मुंडक मधला प्रथम खंड आपण आता बघतो आहोत. ओम ब्रह्मादेवानां प्रथमा संबभूव विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता स ब्रह्मविद्यां सर्वविद्याप्रतिष्ठां अर्थर्वाय ज्येष्ठपुत्राय प्राह. पहिल्या मुंडकाच्या पहिल्या खंडात पहिल्या मंत्रामध्ये प्रथम परमेश्वराचं स्मरण केलेलं आहे आणि मग या उपनिषदाचा आरंभ केलेला आहे. आणि असं सूचित केलेलं आहे की मनुष्याने प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला ईश्वराचं स्मरण केलं पाहिजे, त्याच्या नामाचं उच्चारण केलं पाहिजे. आता या मंत्रामध्ये विश्वस्य कर्ता, संपूर्ण जगताचा रचयिता, भुवनस्य गोप्ता, सगळ्या लोकांचं रक्षण करणारा, ब्रह्माजी देवता, ब्रह्मदेव, देवानाम, सगळ्या देवांमध्ये, प्रथमः संबभूव, पहिल्यांदा प्रकट झाले, सहा ज्येष्ठपुत्राय अथर्वाय, त्यांनी आपला ज्येष्ठ पुत्र अथर्व याला सर्व विद्या प्रतिष्ठा, सगळ्या विद्यांची आधारभूत ब्रह्मविद्या हिचा उपदेश केला. या मंत्राचा अर्थ असा आहे: सर्वशक्तिमान असा परब्रह्म परमेश्वराच्या मध्ये सगळ्यात प्रथम ब्रह्मदेव प्रकट झालेले आहेत आणि त्यांनी देवता, महर्षी आणि मरीची आणि प्रजापती या सगळ्यांना त्याने उत्पन्न केलेलं आहे. सगळ्या विश्वाची रचना त्याने केलेली आहे. त्यांच्या रक्षणासाठी काही नियम बनवलेले आहेत आणि त्यांचे सगळ्यात श्रेष्ठ जे पुत्र महर्षी अथर्वा, त्यांना ब्रह्मदेवानी ब्रह्मविद्येचा उपदेश केलेला आहे. जी ब्रह्मविद्या पर आणि अपर या 2 रूपांमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये हे ब्रह्मज्ञान पूर्ण रूपाने आहे, म्हणून त्याला ब्रह्मविद्या असे म्हणतात. ही ब्रह्मविद्या सगळ्या विद्यांचं आश्रयस्थान आहे. इतका हा सोपा श्लोक आहे. त्याच्या पुढं सांगतात: अथर्वेण याम प्रवेद ब्रह्मा अर्थवाच पुरोवाचंगिरे ब्रह्मविद्यां स भरद्वजाय सत्यवहाय प्राह भारद्वजंगिरसे परवापरंपम. ब्रह्मा याम अथर्वणे, ब्रह्माने ज्या विद्येचा अथर्वाला प्रवदेत उपदेश केला, ताम ब्रह्मविद्यां, ती ब्रह्मविद्या अथर्वाने पहिल्यांदा अंगिरस ऋषींना दिली. त्या अंगिरस ऋषींनी भारद्वाज गोत्री असलेल्या सत्यवह नावाच्या ऋषीला दिली.
भारद्वाजाने परवावराम ही परमविद्या त्यांच्याकडून शिकून घेतली. या श्लोकाचा अर्थ असा झाला, ब्रह्मऋषी ब्रह्मदेवाचे पुत्र जे अथर्वा ऋषी, त्यांना ही ब्रह्मविद्या ब्रह्मदेवाकडून मिळाली. ही ब्रह्मविद्या त्याने अंगिरस ऋषींना सांगितली. अंगिरस ऋषींनी भारद्वाज गोत्रात उत्पन्न झालेल्या सत्यवह नावाच्या ऋषींना सांगितली. आणि ही परंपरेने चालत आलेली विद्या ब्रह्म, पर आणि अपर म्हणजे श्रेष्ठ आणि कनिष्ठ, पर म्हणजे श्रेष्ठ, अपर म्हणजे कनिष्ठ, दोन्ही स्वरूपाचे ज्ञान करून देणारी ही ब्रह्मविद्या, याचा उपदेश अंगिरा नावाच्या ऋषींना दिला. पुढच्या मंत्रात काय सांगतात, शौनकोह वै महाशालो अंगिरस विविधोत्संपन्नः प्रपच्छ कस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवति इति. ह शौनकः वै महाशालः, हे विख्यात आहे की शौनक नामाच्या प्रसिद्ध मुनीने जे अतिबृहद ऋषिकुल स्थापन केले होते, विधिवत अंगिरसम उपसन्नः, शास्त्रविधीच्या अनुसार महर्षी अंगिराच्या जवळ ते आले. प्रपच्छ विचारलं, भगवन हे ऋषीवर, नु कस्मिन विज्ञाते इदम सर्वम, मला हे निश्चयपूर्वक जाणून घ्यायचं आहे की हे जे सगळं आहे, विज्ञातम जाणलेलं, भवती जो होते, हे सगळं कसं जाणून घ्यावं, असा माझा प्रश्न आहे. आता या श्लोकाचा नीट अर्थ बघूया आपण. शौनक नामाने प्रसिद्ध असलेले एक महर्षी होते. ते एका मोठ्या विश्वविद्यालयाचे अधिष्ठाता होते. पुराणांच्या मतानुसार त्यांच्या ऋषिकुलामध्ये 28,000 ऋषी राहत होते. ते ब्रह्मविद्या जाणण्यासाठी शास्त्रविधीच्या नुसार हातामध्ये समिधा घेऊन अंगिराच्या जवळ आले. म्हणजे शौनक अंगिरांच्याकडे ब्रह्मविद्या शिकण्यासाठी आले आणि त्यांनी अत्यंत विनयपूर्वक अंगिरा ऋषींना विचारलं, हे भगवान, हे अंगिरा ऋषी, ज्याला नीटपणे जाणल्यानंतर काही पाहिल्यामुळे, काही ऐकल्यामुळे, काही अंदाज केल्यामुळे सर्वच्या सर्व ज्ञान मिळू शकतं, ते परमतत्व काय आहे हे मला कृपया सांगा. तस्मै स होवाच, द्वे विद्ये वेदितव्ये इति हस्म यद ब्रह्मविदो वदन्ति परा च इव परा च. शौनक ऋषींच्या या प्रश्नाने विख्यात महर्षी अंगिरा काय म्हणाले, उवाच ब्रह्मविदः इति ह, ब्रह्म जाणणारे याप्रमाणे निश्चयपूर्वक असं म्हणतात की द्वे विद्ये, दोन विद्या आहेत, वेदितव्ये ती जाणण्यायोग्य आहेत, एक परा आहे आणि दुसरी अपरा आहे, पराच अपराच. याप्रमाणे शौनकने विचारल्यानंतर अंगिरा ऋषींनी काय सांगितलं, हे शौनका, ब्रह्मज्ञान जाणण्यासाठी सगळ्या महर्षींचं असं म्हणणं आहे की मनुष्याला दोन विद्या जाणता येतात. कोणत्या? एक परा आणि दुसरी अपरा.
आता 5व्या मंत्रात काय सांगतात बघूया. ह्याच्यामध्ये आत्तापर्यंतचे जे आपण 4 मंत्र बघितले ह्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन करण्यासारखं काही नाही आहे, म्हणून मी नुसतं त्याचा अर्थ सांगून पुढे जातो आहे. जिथं स्पष्टीकरण करण्याची गरज भासेल तिथं स्पष्टीकरण करता येईल. आता पुढचा मंत्र पाहूया. तत्रापरा ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदो अथर्ववेदः शिक्षा कल्पो व्याकरणं निरुक्तं छंदो ज्योतिषम इति अथ परायया तदाक्षरम अधिगम्यते. तत्र ऋग्वेदः यजुर्वेदः सामवेदः अथर्ववेदः. परा आणि अपरा या विद्यांमध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेद. त्याच्यानंतर शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष या अपरा विद्या आहेत. तथा यया तत् अक्षरम, ज्यामुळं हा अविनाशी परब्रह्म त्याचं तत्व जाणता येतं ती पराविद्या आहे. म्हणजे 4 वेद आणि 6 वेदांग, याला 6 वेदांग म्हणतात. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेद. त्यानंतर ही 6 वेदांग आहेत. वेदांग म्हणजे काय की वेद जाणण्यासाठी ज्या शास्त्रांची, उपशास्त्रांची आवश्यकता असते त्यांना वेदांग असं म्हणतात. शिक्षा म्हणजे शिक्षण, ह्या वेदांचं शिक्षण घ्यायचं. कसं घ्यायचं शिक्षण ते त्याच्यात सांगितलेलं आहे. कल्प, कल्पामध्ये काय सांगितलं आहे, वेदांमध्ये ज्या ज्या संकल्पना मांडलेल्या आहेत त्या संकल्पनांचं ज्ञान कसं ग्रहण करायचं ते कल्पमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर व्याकरण, व्याकरणाची तर आवश्यकता आहेच, कारण व्याकरण शिकल्याशिवाय कोणतंही शास्त्र शिकता येत नाही, त्याची भाषा समजत नाही. तर शिक्षा, कल्प, व्याकरण ही 3 वेदांग झाली. त्याच्यानंतर निरुक्त, निरुक्त म्हणजे काय की एखाद्या शब्दाची निर्मिती कशी झाली, हा शब्द निर्माण कसा झाला. राम शब्द कसा झाला निर्माण. आता आज आपण रामाची स्थापना केलेली आहे अयोध्येमध्ये, तेव्हा त्याच्या अनेक निरुक्ती आहेत. र हे कठोर व्यंजन आहे आणि रे याचा अर्थ रमविणारा जो आहे, जो अत्यंत तेजस्वी आहे आणि जो रमविणारा आहे, ज्याच्यामध्ये आकर्षित करून घेणारा आहे, ज्याचं चिंतन करण्यास योग्य आहे तो राम. अशा अनेक त्याच्या निरुक्त्या आहेत, त्यापैकी तुम्हाला मी एक सांगितली. तर छंद, छंद म्हणजे काय, साहित्य रचनेची एक विशिष्ट पद्धत, त्याला छंद म्हणतात. आता रामरक्षा ही अनुष्टुप छंदामध्ये आहे, गायत्री मंत्र हा गायत्री छंदामध्ये आहे. छंद म्हणजे विशिष्ट रचना. आता आपल्याकडं कवितेमध्ये सुद्धा मुक्त छंद आहे, लयबद्ध छंद आहेत. असं असं म्हणजे छंद म्हणजे त्या रचनेची वैशिष्ट्य. ज्योतिषशास्त्र हे सुद्धा एक वेदांग सांगितलेलं आहे. ह्या सगळ्या विद्या अपरा आहेत. यामुळं अविनाशी परब्रह्म जाणता येतं. ज्या शास्त्राद्वारा लोक आणि परलोकासंबंधी जे भोग आहेत त्यांच्या प्राप्तीचं साधन काय आहे, त्या भोगांची स्थिती काय आहे, त्यांची रचना काय आहे, त्या सामग्री कोणत्या आहेत, याचं वर्णन वेदामध्ये आहे. म्हणजे इहलोकामध्ये आणि परलोकामध्ये जे जे भोग आहेत त्यांचं
ज्ञान ह्या 4 वेदामध्ये आहेत आणि म्हणून त्याला अपराविद्या म्हटलेलं आहे. यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे यज्ञ विधी, त्याचे फळ, त्या यज्ञामुळं काय होतं, जगामधले निरनिराळे विषय ह्याचं वेदांमध्ये वर्णन केलेलं आहे. त्यानंतर वेदांमध्ये विज्ञान वर्णन केलेलं आहे. त्या वेदांचं उच्चारण कसं करावं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, त्याप्रमाणे ते वेद शिकावेत कसे हे सांगणारं शिक्षा हे वेदांग आहे. त्यानंतर जे संकल्पना आहेत, म्हणजे यज्ञासाठी यागासाठी त्यांना कल्प म्हणतात. शब्दार्थ शब्दप्रयोग हे सगळे ह्यांचे नियम, ह्याच्यासाठी व्याकरण हे वेदांग आहे. शब्दकोश किंवा शब्दांची उत्पत्ती ह्याच्यासाठी निरुक्त आहे. वेदांमधल्या रचनेची पद्धत त्याला छंद म्हटलेला आहे. त्यानंतर ज्योतिषशास्त्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नक्षत्रांची स्थिती गती वगैरे हे सगळं ज्योतिषशास्त्रात आहे. म्हणून हे 6 वेदांग आहेत आणि त्याला अपरा हे नाव दिलेलं आहे. हे सगळ्या अपराविद्या आहेत आणि त्यांच्याद्वारा अविनाशी परमात्म्याचं जे तत्त्वज्ञान आहे ती पराविद्या आहे. आता परा आणि अपरामध्ये काय फरक आहे परत एकदा सांगतो. अपराविद्या म्हणजे काय, 4 वेद आणि 6 वेदांग यांना अपराविद्या म्हणायचं. आणि ज्यामुळं अविनाशी परब्रह्माचं तत्त्वज्ञान मिळतं ती पराविद्या म्हणतात. आणि म्हणून ज्याला ही विद्या माहिती आहे त्याला परोक्ष ज्ञानी म्हणतात. आणि जो वेदांचं अध्ययन केलेला आहे त्याला अपरोक्ष ज्ञानी असं म्हणतात. आता 6व्या मंत्रामध्ये असं सांगतात, यत्तद्रेश्य ग्राह्य गोत्रम वर्णम चक्षुश्रोत्रम तदपाणिपादम नित्यं विभुं सर्वगतं ससूक्ष्मं तदव्ययं यद्भुतयोति परिपश्यन्ति धीराः. तत् यत् अदृश्यम, जो मनुष्य जाणण्यामध्ये असंभव आहे, ज्याला धरता येत नाही, पकडता येत नाही, गोत्र इत्यादी रहित आहे, कोणत्याही विशिष्ट रंगाचा आणि आकृतीचा नाही, त्याला कोणतीही इंद्रिय नाही, ज्ञान इंद्रिय नाहीत, कर्मेंद्रिय नाहीत, अचक्षुश्रोत्रम अपाणिपादम म्हणजे ज्ञानेंद्रिय पण नाहीत आणि कर्मेंद्रिय पण नाहीत, अवर्णम त्याला कोणताही विशिष्ट रंग नाही, तत् यत् नित्यम तरीसुद्धा तो नित्य आहे, विभुत्वम सर्वव्यापी आहे, सर्वगतम सगळीकडं पसरलेलं आहे, सुसूक्ष्मम अत्यंत सूक्ष्म आहे, अव्ययम अविनाशी आहे, भूतयोनिम सगळ्या प्राणिमात्रांचं जो कारण आहे त्याला धीराः परिपश्यन्ति त्याला ज्ञानी लोक परिपूर्णप्रमाणे पाहतात, जाणतात. या मंत्रामध्ये निराकार निर्गुण परब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. आपण बघूया काय वर्णन केले परत एकदा. निराकार आणि निर्गुण कसा आहे तो, की त्याला कोणत्याही इंद्रियांनी जाणता येत नाही. कान, नाक, डोळे, स्पर्श, जीभ कशानेही त्याला जाणता येत नाही. डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही, स्पर्श होत नाही, जिभेला कळत नाही, असा तो ज्ञानेंद्रियाला अगोचर असा आहे. कर्मेंद्रियाने त्याला पकडता येत नाही. 2 हातात पकडून ठेवलाय परब्रह्म असं होत नाही. त्यानंतर त्याला गोत्र वगैरे असं काही नाही.
ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र हे कोणतेही त्याला वर्ण नाही, त्याला कोणता रंग नाही, आकृती नाही. त्याला स्वतःला पण ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय नाही आहेत. तो अत्यंत सूक्ष्म आहे, व्यापक आहे आणि अंतरात्म्याच्या रूपाने सगळ्यांमध्ये पसरलेला आहे, सगळ्यांमध्ये समाविष्ट आहे आणि तो कधीही नाश न होणारा असा आहे. म्हणून ज्ञानी लोक त्याला पाहू शकतात. कसं पाहू शकतात? अंतश्चक्षुनी पाहू शकतात, अंतर्ज्ञानाने पाहू शकतात, तपश्चर्येमुळं पाहू शकतात. मी तुम्हाला मागे एकदा बोललो होतो तसं ज्ञानेंद्रियाचा उपयोग बाह्य गोष्टी बघण्यासाठी करत नाहीत, अंतरात्म्याला बघण्यासाठी ते करतात. म्हणून ज्ञानी तपोनिधी मनुष्य असतात ते परमेश्वराला आतल्या बाजूला पाहतात. आणि या निर्गुण निराकार परब्रह्मापासून सगळं जग कसं तयार होतं? यथोर्णनाभिसृजते गृह्णते च यथा पृथिव्याम औषधया संभवन्ति यथा सता पुरुष क्लेशमालो नमानी तथा क्षरभवती विश्वम यथा उर्णनाभिः सृजते. ज्याप्रमाणे एखादा कोळी जाळं विणतो आणि तो निघून जातो, ज्याप्रमाणे पृथ्वीमध्ये नाना प्रकारची औषधी उत्पन्न होतात, ज्याप्रमाणे सत्पुरुषात केशलोमानी मनुष्यावरला केस लोम वगैरे येतात, तथा अक्षरात इह विश्वम संभवती. त्याच प्रकारे या अविनाशी परब्रह्मापासून ही सृष्टी उत्पन्न होते. हे उदाहरण दिलेलं आहे. बघा, या म्हणजे ज्याला कर्मेंद्रिय नाहीत, ज्ञानेंद्रिय नाहीत, वर्ण नाही, गंध नाही, दिसत नाही, पकडता येत नाही, त्याला काय गोत्र नाही, वर्ण नाही, मग ह्याच्यापासून निर्माण कसे होतात? याचं उत्तर या ठिकाणी अंगिरा ऋषी शौनक ऋषींना देत आहेत. 3 दृष्टांत दिलेले आहेत, 3 उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे परब्रह्मापासून विश्वाची निर्मिती कशी होते हे सांगण्यासाठी 3 उदाहरणं दिलेली आहेत या मंत्रामध्ये. ज्याप्रमाणे एखादा कोळी आपल्या पोटामधल्या द्रवापासून जाळं विणतो, त्याप्रमाणे परमेश्वर आपल्यातल्या समाविष्ट असलेल्या जडचेतन जगाची निर्मिती करतो आणि प्रलयकालमध्ये पुन्हा आपल्यामध्येच ती लीन करून घेतो. दुसरं उदाहरण सांगितलेलं आहे, ज्या प्रकारे पृथ्वीवर अन्न, गवत, वृक्ष, लता, औषधी बी पडल्याबरोबर उत्पन्न होतात, पृथ्वीवर असं होत नाही कधी की एखाद्या बी रुजलेलं आहे, चांगली जमीन आहे, पाणी आणि ते उगवत नाही, असं होत नाही. ते उगवतच चांगलं पाणी आणि माती असल्यावर. पृथ्वी कोणताही भेदभाव करत नाही की हे झाड उगवायला नाही पाहिजे, हे उगवायला पाहिजे, म्हणजे जमीन आणि पाणी व्यवस्थित असेल तर. त्याप्रमाणे आपण सगळे जीव, आपण जे कर्मरूप बीज केलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला
त्या त्या योनीमध्ये निर्माण करतो. त्यामध्ये भगवंताचं विषमता आणि निर्दयता हा दोष परब्रह्माला येत नाही. बघा, आपण नेहमी काय म्हणतो, काय देवाने माझं असं केलं, काय देवान त्या त्या माणसाचं एवढा चांगला माणूस आहे पण त्याला का त्रास झाला, असं नेहमी आपल्याला विचारतो. एखादा अत्यंत चांगला माणूस असतो पण त्याच्यावर काहीतरी संकट कोसळतो. हे असं का होतं, त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. याचं उत्तर ब्रह्मसूत्रामध्ये सुद्धा 34व्या अध्यायातल्या दुसऱ्या श्लोकातल्या पहिल्या चरणामध्ये पण दिलेलं आहे की तुम्ही जे कर्म केलेलं आहे, तुम्ही कर्मरूपाने जे बी रोवलेलं आहे, पेरलेलं आहे गेल्या जन्मी, त्यामुळं तुम्ही वेगवेगळ्या योनीमध्ये आलेला आहात आणि ते कर्म घेऊनच तुम्ही आलेला आहात. मग ते कर्मफल तुम्हाला तो ब्रह्मरूप परमेश्वर देतो. त्याच्यामध्ये पार्शालिटी नाही आहे, निर्दयता नाही आहे, विषमता पण नाही आहे, असं स्पष्ट सांगितलं आहे. तिसरं उदाहरण काय दिलेलं आहे, मनुष्य जन्मल्यानंतर विशिष्ट वयामध्ये त्याला ज्याप्रमाणे केस, नख, रोम हे सगळे येतात, ते वाढत जातात. त्याच्यासाठी त्याला वेगळं काय करायला लागतं का? नाही करायला लागत. आता एखादा अगदीच त्याला डोक्याला केस नाही तर हल्ली ते ट्रान्सप्लांट वगैरे काय काय करतात, पण 99% लोकांमध्ये हे आपोआप वाढत असतात, ती स्वभावतःच वाढत असतात, त्याच्यासाठी काही करावं लागत नाही. तसं भगवंत हा उदासीन आहे. मी जगाची निर्मिती करतो पण तरीसुद्धा मी अकर्ता आहे, भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायातल्या चौथ्या श्लोकात सांगितलेलं आहे. आणि उदासीन स्थित राहणारा मी, मला नमाम कर्माणि लिंपंती नमे कर्मफले स्पृहा, मला कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही, कारण निर्मिती करणं एवढंच माझं काम आहे आणि फल त्याच्या कर्मानुसार त्याला ॲटोमॅटिक मिळतं. ते चक्रच आहे, तो सेटअपच तयार केलेला आहे. आपण परमेश्वराला दोष देतो, मी काय कुणाचं पाप केलं, मी कुणाचं काय घेतलं नाही, मी कधी काय केलं नाही. अरे तू आत्ता केलं नाहीस, गेल्या जन्मी काहीतरी केलं असशील. पूर्वजन्म कृतम पापम व्याधिरूपेण पीडिते, असं फिलॉसॉफीमध्ये सांगितलेलं आहे. पूर्वजन्मी केलेल्या पापामुळं व्याधी निर्माण होतात. तुम्हाला एक व्यवहारातलं उदाहरण सांगतो. एखाद्या माणसाने 20व्या वर्षापासून जवळजवळ 30व्या वर्षापर्यंत 10 वर्ष गद्धे पंचविशी ह्याच्यामध्ये खूप व्यसनं केली. पिऊ नये ते पिलं, खाऊ नये ते खाल्लं आणि काय काय व्यसनं असतात सगळी केली. 30व्या वर्षी त्यांनी सगळं सोडून दिलं, काही नाही, अगदी सज्जन शहाण्या माणसासारखं वागायला लागला, देवाचं स्मरण करायला लागला, चिंतन करायला लागला, हे करायला लागला, ते करायला लागला, सगळं चांगलं व्यवस्थित वागायला लागला. आणि 50व्या वर्षी काय झालं, त्याला अचानक एक 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 रोग सुरू झाले. मग तो काय म्हटला, अरे मी 30व्या वर्षापासून इतकं सगळं चांगलं करतोय, मला रोग का झाले? अरे पण तू पहिली 10 वर्ष काय केलंस बाळा, 20 ते 30, त्याचे परिणाम तुझ्या अवयवावर होणारच ना. तसंच आपल्या कर्माची फळं आपण भोगतो, याच्यामध्ये परमेश्वराला दोष देऊ नये, कारण त्याच्यामध्ये विषमता नाही आहे किंवा तो त्याचा दोषही नाही आहे.
तुम्ही पेरलेलं आहे तेच उगवणार आहे. म्हणून चांगलं कर्म करावं असा या मुंडकोपनिषदातल्या पहिल्या खंडातल्या 7व्या मंत्रामध्ये उपदेश केलेला आहे. आता या ठिकाणी मी इथंच थांबतो. सगळ्यांना एकदा परत विनंती करतो की कृपया आपण सबस्क्राईब करा. आता बऱ्यापैकी लोक सबस्क्राईब करायला लागलेले आहेत. आपणसुद्धा सबस्क्राईब करावं ही माझी नम्र विनंती आहे आणि मला प्रोत्साहन द्यावं. हरिओम.